नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 या ठिकाणी परिसर अभ्यास बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, तर त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा, सर्वांनी सांगायचंय वातावरणामध्ये बघा एकूण वातावरणाच्या बघा नायट्रोजनचं प्रमाण या ठिकाणी 78% असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री कोण होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बघा मंत्री या ठिकाणी दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. भारत देशाचं स्थान विचारले खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? बघा, सर्वांनी सांगायचे दक्षिण गोलार्ध आहे का, उत्तर गोलार्ध आहे का? बघा, सर्वांनी सांगायचे भारत देशाचं या ठिकाणी स्थान कुठं असेल, उत्तर गोलार्धामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलाय. जागतिक पर्यावरण दिन आपल्याकडे कोणत्या दिवशी असतो? बघा, मागील परीक्षेमध्ये प्रश्न होता जागतिक पर्यावरण दिन आपल्याकडे बघा 5 जूनला पर्यावरण दिन असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा पहा, या ठिकाणी काय विचारलाय. लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण विचारले खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये असते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लोह आणि जस्त यांचं अधिक बघा प्रमाण हे जांभी मृदेमध्ये असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा पहा, या ठिकाणी काय विचारलाय. सेज SEZ या ठिकाणी सेजचं योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. सेजचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? स्पेशल इकॉनॉमिक झोन, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा पहा, या ठिकाणी काय विचारलाय. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, सर्वांनी सांगायचे महाराष्ट्रामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता असेल, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. महाराष्ट्रामधला सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा पहा काय विचारलाय. आर्द्र पानझडीच्या वनामध्ये विचारलंय आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता असेल? बघा, सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आर्द्र पानझडीच्या वृक्षामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा कोणता वृक्ष असेल, तर साग आहे. पहा, साग म्हणजेच या ठिकाणी सागवान. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. सागवान पहा आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 9वा पहा, या ठिकाणी काय विचारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव यांचे कार्य खालीलपैकी कोणते होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव यांचे काम खालीलपैकी कार्य कोणते होते? सचिव यांचे बघा काम कोणते होते? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. सरकारी आज्ञापत्रे पाठवणे सचिव बघा यांचे कार्य होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा पहा, या ठिकाणी काय विचारलं. चादर निर्मितीसाठी महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे? महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी बघा चादर निर्मिती होतात? सर्वांनी सांगायचं आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. सोलापूर बघा हे ठिकाण महाराष्ट्र राज्यामध्ये चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवल्या जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये लाख उद्योग चालतो? याचे योग्य उत्तर काय पाहिजे. महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये लाख उद्योग चालतो? भंडारा बघा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये लाख उद्योग चालतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. वेरूळ येथील कैलास लेणी
वेरूळ येथील कैलास लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. वेरूळ येथील कैलास लेणी पहा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रकूट घराण्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली होती? दंतीदुर्ग, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारला आहे? अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या खालीलपैकी कोणत्या नद्या आहेत? बघा या ठिकाणी 4 गट आहेत नद्यांचे, यापैकी बघा कोणता एक बघा गट नद्यांचा अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. तर याचे योग्य उत्तर काय असेल? नर्मदा आणि बघा तापी या नद्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी नर्मदा आणि तापी या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. गोदावरी भीमा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 आणि बघा दमनगंगा आणि सूर्या या पण बघा कोकणामधल्या नद्या आहेत. कोकणामधल्या बघा सर्व नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. गोदावरी आणि भीमा म्हणजेच या ठिकाणी 1 आणि 2 म्हणजेच 1 आणि बघा या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? चाकांचा शोध खालीलपैकी कोणत्या युगामध्ये लागला होता? आता सर्वांनी सांगायचे चाकाचा शोध विचारलाय कोणत्या युगामध्ये लागला होता? योग्य उत्तर काय असेल? ताम्र पाषाण बघा या युगामध्ये चाकांचा शोध लागला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 त्या ठिकाणी काय विचारलाय? भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत कोणाला म्हणतात? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा राजाराम मोहन राय यांना पहा भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. अन्न पदार्थाची ऊर्जा, अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजतात? हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अन्न पदार्थाची बघा जी काही आपली ऊर्जा असते आपण या ठिकाणी कॅलरीज या एककामध्ये मोजतो. अन्न पदार्थाची ऊर्जा बघा कॅलरीज एककामध्ये मोजतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा निकटदृष्टिता, निकटदृष्टिता म्हणजे काय? जवळचं बघा दिसत नाही. निकटदृष्टिता हा दृष्टिदोष विचारलाय कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. निकटदृष्टिता हा दृष्टिदोष पहा आंतरवक्र भिंगाच्या सहाय्याने दूर करता येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला 1 लाईक या ठिकाणी सर्वांनी करायचं आहे आणि बघा सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी नक्कीच बघावयास मिळतील. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारलाय? हातीपाय रोग, हातीपाय रोग हा बघा हा रोग आहे खालीलपैकी कोणता डास चावल्यामुळे होतो? हातीपाय रोग बघा सर्वांना माहीत आहे. हा रोग खालीलपैकी कोणता डास चावल्यामुळे होतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? क्युलेक्स बघा हा डास चावल्यामुळे हातीपाय रोग होतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विद्युत धारा मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? विद्युत धारा सर्वांनी सांगायचंय. विद्युत धारा बघा मोजण्यासाठी आपण प्रामुख्याने ॲमीटर या एककाचा वापर करतो. विद्युत धारा कशामध्ये मोजतात? ॲमीटर या एककामध्ये मोजतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली? आता सर्वांनी सांगायचं ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा. समर्थ रामदास महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? समर्थ रामदास महाराजांचे जन्मगाव कोणतं असेल? तर जांब हे पहा. जांब हे समर्थ रामदास महाराजांचे या ठिकाणी जन्मगाव आहे जांब. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी काय विचारलं आहे? पेंच नवेगाव व चांदोली हा गट खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा आता पेंच नवेगाव व चांदोली, चांदोली बघा काय आहे? सर्वांना माहिती बघा चांदोली हे राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणजे पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणजेच या ठिकाणी काय असतील? राष्ट्रीय उद्याने आहेत. पेंच नवेगाव व चांदोली काय आहेत? राष्ट्रीय उद्याने. मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. होमोसेपियन, होमोसेपियन म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचा मानव होय? बघा आता परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न हा पण. होमोसेपियन म्हणजे काय आला पाहिजे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा होमोसेपियन म्हणजे आधुनिक मानव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश कोण होते? निराजी रावजी बघा हे न्यायाधीश होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य
उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी काय विचारलं आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, आपण त्यांना काय म्हणतो? बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आपण त्याला परिभ्रमण गती असे म्हणतो. पहा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, परिभ्रमण गती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा होता? वि. शिरवाडकर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटना WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे जिनिव्हा. बघा, या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे जिनिव्हा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? इतिहासाचे जनक कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, हेरोडोटस यांना इतिहासाचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, यमुना पर्यटन. यमुना पर्यटन पहा, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? कोणती आहे? यमुना पर्यटन ही खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? यमुना बघा पर्यटन ही कादंबरी बाबा पदमनजी यांनी लिहिलेली कादंबरी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत कृषक समाज यांची स्थापना कोणी केली? भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पहा, भारत कृषक समाज यांची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये हा प्रश्न पडू शकतो. आधुनिक मराठी काव्याचे जनक बघा बासी मर्ढेकर यांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नाबार्ड बँक. बघा, सर्वांना माहीत आहे नाबार्ड बँक. नाबार्ड या बँकेची स्थापना विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? नाबार्ड बँकेची स्थापना केव्हा झाली? सन 1982. सन 1982 बघा, यावर्षी नाबार्ड बँकेची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय. बघा, सर्वांना प्रश्न समजला का? बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठं आहे? हेग. हेग बघा कुठं आहे? सर्वांना माहीत आहे, हेग नेदरलँड या देशामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठं आहे? हेग. हेग कुठं आहे? नेदरलँड देशामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलं? फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर अण्णाभाऊ साठे. पहा, फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलं? महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? आता बघा, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? बघा, दमनगंगा, तेरेखोल यापैकी कोणती असेल? महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात दक्षिणेकडे तेरेखोल नावाची नदी वाहते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारला? भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? सोपा प्रश्न पहा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर भारताचा या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 पहा, काय विचारलं? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे? कलम 21 नुसार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. प्रश्न क्रमांक पुढचा, मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहेत? मार्गदर्शक तत्वे. बघा, मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी आयर्लंडच्या बघा राज्यघटनेवरून घेतलेली तत्वे आहेत. आयर्लंड देश. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर बघा, भगतसिंग यांनी नवजवान भारत सभा त्यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे भगतसिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 बघा, प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नियुक्ती करतात? वित्त आयोग म्हणजे काय? फायनान्शियल कमिशन ऑफ इंडिया. वित्त आयोगाची स्थापना बघा, वित्त आयोगाची
नियुक्ती कोणत्या कलमानुसार करतात? वित्त आयोग कलम 280 नुसार आहे बघा. कलम 280 काय आहे? वित्त आयोग कलम 280. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय? भगीरथी आणि अलकनंदा. भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 पहा या ठिकाणी काय? हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं पेरियार हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांना योग्य उत्तर आले पाहिजे. हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं पेरियार हे अभयारण्य केरळ राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. रबर उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? रबर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? तर केरळ बघा हे राज्य रबर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. चंदनाच्या उत्पादनामध्ये कर्नाटक बघा हे राज्य प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मीनाबक्कम हे विमानतळ कुठं आहे? बघा चेन्नईला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीला आहे. विषय क्रमांक पुढचा. एक्झाम वॉरियर बघा या नावाचं पुस्तक आहे. खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? एक्झाम वॉरियर पुस्तक कोणाचं आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. नरेंद्र मोदी बघा यांचं पुस्तक आहे एक्झाम वॉरियर. नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? गुरुकुंज या आश्रमाची स्थापना कोणी केली होती? बघा सर्वांचं योग्य उत्तर या ठिकाणी आले का? गुरुकुंज आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमाची त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 या ठिकाणी पाहूयात काय विचारलाय. राष्ट्रीय गणित दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय गणित दिवस बघा आपल्याकडे केव्हा असतो? राष्ट्रीय गणित दिवस आपल्याकडे 22 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय गणित दिवस असतो. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये पडू शकतो. विषय क्रमांक या ठिकाणी 20 काय विचारलाय. नर्मदा नदी विचारली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? नर्मदा ही नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावत असते. विषय क्रमांक पुढचा. भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर झारखंड बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक तांब्याचं उत्पादन हे होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा. संदेश वहनासाठी खालीलपैकी कोणत्या थराचा वापर होतो? संदेश वहन बघा सर्वांनी सांगायचे. वातावरणाचा सर्वात वरचा थर कोणता असतो? आयनांबर बघा या थरामधून या ठिकाणी संदेश वहनासाठी बघा या थराचा उपयोग होतो. संदेश वहन आयनांबर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये पडू शकतो. विषय क्रमांक पुढचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? बघा सर्वांनी सांगायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती पहा हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती असेल? बघा एयू बघा या ठिकाणी सोने या पदार्थाची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे. चांदीची कोणती आहे? चांदीची एजी. बघा विषय क्रमांक या ठिकाणी 26 काय विचारलाय. पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न होता पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? एचजी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? लोह बघा सर्वांनी सांगायचे. लोहाची कोणती असेल? लोखंड म्हणजे लोहाची रासायनिक संज्ञा Fe. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 28 बघा काय विचारलं. ढग आणि वाऱ्यांची निर्मिती वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये होत असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये पडू शकतो. ढग आणि वाऱ्यांची निर्मिती बघा वातावरणाच्या तपांबऱ्या स्तरामध्ये होत असते. वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता असतो? तपांबर स्तर. या थरामध्ये ढग आणि वाऱ्यांची निर्मिती होत असते तपांबर या थरामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. ओझोनचा थर विचारले वातावरणाच्या कोणत्या थरा? ओझोनचा थर ओझोन O3. ओझोन सूत्र काय आहे? O3. ओझोनचा विचारलाय. ओझोनचा थर वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 30 बघा या ठिकाणी काय विचारलं सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न क्रमांक पुढचा सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे खालीलपैकी काय? NaCl. NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट म्हणजेच खालीलपैकी काय होईल? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट म्हणजे तुरटी आहे. बघा तुरटीचं रासायनिक नाव कोणतं आहे? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. बघा हे तुरटीचं या ठिकाणी रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाणी विचारले. पाणी हे संयुग खालीलपैकी कशापासून बनलेलं आहे? पाणी बघा कशापासून बनलेलं आहे? पाण्याचं सूत्र बघा काय आहे? H2O. बघा H2O हायड्रोजन आणि ऑक्सिजन. बघा या ठिकाणी कोणतं आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून पाणी हे बनलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवेपेक्षा हलका वायू खालीलपैकी कोणता आहे? हवेपेक्षा विचारले हलका वायू कोणता आहे? हायड्रोजन, हेलियम, कार्बन, नायट्रोजन. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना कोणाला बघा महा-TET परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला या ठिकाणी PDF हे मिळून जाईल.